आणि आता जाऊयात नंदुरबार जिल्ह्यामध्ये, जिथं नवापूर मतदारसंघात अपक्ष उमेदवाराचं पारडं मात्र जड दिसतंय। त्यामुळे इथले संभाव्य आमदार कोण असणार, कारण तिरंगी लढत झाली आहे। बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। तर राज्यभरामध्ये आपण बघितलं महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत असताना अपक्ष सुद्धा कुठेही मागे राहिलेले नाहीयेत। अपक्ष यावेळेस किंगमेकर ठरणार असल्याचं दिसतंय आणि आपण पाहू शकतो नवापूर या मतदारसंघामध्ये अपक्ष शरद गावित हे संभाव्य आमदार ठरतानाचं चित्र आहे। त्यांच्या विरोधामध्ये काँग्रेसकडनं शिरीष नाईक यांना उमेदवारी देण्यात आली होती। एकूणच इथे तिरंगी लढत होती, मात्र अपक्ष इथे संभाव्य आमदार ठरतोय आणि राज्यभराच्या राजकारणात सुद्धा पुढच्या संपूर्ण लढतीत सुद्धा अपक्ष आणि बंडखोरे किंगमेकर ठरणार असल्याचं चित्र आहे। शरद गावित हे संभाव्य आमदार असतील, मात्र त्याची कारणं काय असतील समजून घेऊयात सागर नाईकवाडे यांच्याकडून। नवापूर विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत सध्या पाहायला मिळत आहे। नवापूर विधानसभेत काँग्रेसकडनं शिरीष कुमार नाईक यांना संधी देण्यात आली, तर दुसरीकडे राष्ट्रवादी अजित पवार गटाकडनं भरत गावित यांना संधी देण्यात आली आहे। तर अपक्ष उमेदवार म्हणून मंत्री विजयकुमार गावित यांचे बंधू शरद गावित यांना अपक्ष उमेदवारी दाखल केली। त्याच्यामुळे या विधानसभा मतदारसंघात मोठी चुरस निर्माण झाली। तर एकीकडे महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात सरळ लढत होत असतानाच अपक्ष उमेदवारांचा बोलबाला देखील या मतदारसंघांमध्ये पाहायला मिळत आहेत। काँग्रेसची मोठी ताकद नवापूर या विधानसभा क्षेत्रात आहे, तर दुसरीकडे राष्ट्रवादी पण आपला जोर या विधानसभेतून आजमावते। तर तिसरी ठिकाणी शरद गावित हे देखील अपक्षपणे यांची मोठी टक्कर या दोघांना देत असल्याचं देखील पाहायला मिळतं। नेमकं मतदाराच्या कोणाच्या बाजूने कौल देतं, महायुती का महाविकास आघाडी का अपक्ष उमेदवार या भागातून निवडून येतं, हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। नवापूरहून सागर निकवाडे, साम टीव्ही न्यूज।